नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण एक्सरसाइज 1.3 आहे त्याचं सोल्युशन बघतोय। तर क्वेश्चन आहे राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग। तर याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे। एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे x + 8 ग्रेटर दॅन 11 और y-3 = 6। तर हे आपल्याला हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत, हे कशाने कनेक्ट केलेले आहेत और या कनेक्टिव्हनं कनेक्ट केलेले आहेत। म्हणून मी काय करतोय, हे सिंपल स्टेटमेंटला p मानतोय, याला आपण q मानतोय। तर याचा सिंबॉलिक फॉर्म या पूर्ण स्टेटमेंटचा होईल p और q, कारण हे और या कनेक्टिव्ह साठी सिंबल काय आहे, जॉइन हा आहे। तर आता याचं निगेशन काय होईल, निगेशन ऑफ p और q होईल। आणि डी मॉर्गन जर थेरम यूज केला आपण, तर निगेशन ऑफ p और q हेच आपल्याला कसं लिहिता येतं, निगेशन ऑफ p अँड निगेशन ऑफ q असं लिहिता येतं। तर आपल्याला हेच आहे ते वर्ड्स मध्ये लिहायचं आहे। देयरफॉर निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज, आता निगेशन ऑफ p लिहायचं आहे मला, पण p ची व्हॅल्यू आहे ती x + 8 ग्रेटर दॅन 11 आहे। त्याचं निगेशन ऑफ p जर लिहायचं झालं तर हे इनइक्वालिटी आहे ते चेंज होणार, ग्रेटर दॅनचं काय होईल, लेस दॅन ऑर इक्वल टू होईल। म्हणजे निगेशन ऑफ p काय होऊन जाईल, x + 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11 होईल। ह्या अँड साठी, या मिड साठी काय होईल, अँड होऊन जाईल। आणि हे निगेशन ऑफ q, तर q ची व्हॅल्यू काय येतं, y-3 = 6 आहे। तर निगेशन ऑफ q काय होऊन जाईल, y-3 नॉट इक्वल टू 6 असं होऊन जाईल। तर हे दिलेलं स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन हे होऊन जाईल। एक्झाम्पल नंबर 2 काय आहे बघा, तर 11 लेस दॅन 15 अँड 25 ग्रेटर दॅन 20 हे दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत। तर काय होईल, याला p मानलं मी आणि या स्टेटमेंटला q मानलं, तर हा सिंबॉलिक फॉर्म या स्टेटमेंटचा इथं अँड हा कनेक्टिव्ह आहे, त्यामुळे काय होईल, p मीट q होईल। आणि याला निगेशन जर अप्लाय केलं तर निगेशन ऑफ p अँड q होईल। आणि डी मॉर्गन्स थेरम प्रमाणे काय होतं, निगेशन ऑफ p अँड q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ p और निगेशन ऑफ q होईल। तर हे सिंबॉलिक फॉर्म आहे ते मला वर्ड मध्ये लिहायचं आहे। म्हणजे निगेशन ऑफ p कोणाचं, याचं, तर याचं निगेशन ऑफ p मध्ये काय होईल, 11 लेस दॅन 15 आहे, ते लेस दॅनचं काय होईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू होईल। म्हणजे याची व्हॅल्यू याच्याशी रिलेटेड काय लिहिता येईल, 11 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15। याच्यासाठी और यूज करावं लागेल। आणि निगेशन ऑफ q आहे, याचं निगेशन काढायचं म्हटलं तर 25 ग्रेटर दॅन आहे, त्याचं काय करावं लागेल, लेस दॅन ऑर इक्वल टू होईल। तर हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट, याचं निगेशन काय होऊन जाईल, हे होऊन जाईल। नेक्स्ट, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रोम्बस। तर हे काय होईल, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हे एक सिंपल स्टेटमेंट होईल आणि हे दुसरं सिंपल स्टेटमेंट होईल। आणि हे कनेक्टिव्ह काय असेल इथं, इफ अँड ओनली इफ असेल। मग मी याला स्टेटमेंटला p मानतोय, हे जे दुसरं स्टेटमेंट आहे त्याला q मानतोय। आणि इफ अँड ओनली इफ असल्यामुळे याच्या सिंबॉलिक फॉर्म मध्ये डबल इम्प्लिकेशन येईल। हा दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म मध्ये हे दिलेलं स्टेटमेंट होईल। आता याचं निगेशन अप्लाय केलं तर निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q होईल आणि निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q, पण याच्यामध्ये p डबल इम्प्लाइज q हे मी p इम्प्लाइज q अँड q इम्प्लाइज p असं लिहितोय। म्हणजे हे निगेशन आहे ते मी आहेच ठेवलंय, पण हे p डबल इम्प्लिकेशन q सिम्प्लिफाय करतोय। पुन्हा इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, p इम्प्लाइज q हे निगेशन ऑफ p और q होतं आणि हे q इम्प्लाइज p हे निगेशन ऑफ q और p होतं। म्हणजे अजून सिम्प्लिफिकेशन चालू आहे ब्रॅकेट मधलं। मग आता मी काय करणार आहे,
ह्या निगेशनचा कन्सेप्ट यूज करतोय डी मॉर्गन्स थेरम यूज करून. तर डी मॉर्गन्स थेरम मध्ये याला काय होईल, निगेशन ऑफ ही टर्म होईल, अँड ऑर होईल आणि निगेशन ऑफ तो ब्रॅकेट होईल. म्हणजे निगेशन ऑफ हे और निगेशन ऑफ हा ब्रॅकेट होईल. म्हणजे नेक्स्ट टर्म मध्ये निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू और काय होईल, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू होईल. पण इथं पुन्हा काय करतोय मी, डी मॉर्गन्स लॉज यूज करतोय. तर निगेशन ऑफ हा ब्रॅकेट काय होईल, डबल निगेशन ऑफ पी ऑरच अँड होईल आणि निगेशन ऑफ क्यू. तर हे सिम्बॉल आहेसच राहील. निगेशन अप्लाय केल्यानंतर निगेशन ऑफ पी ऑरच अँड होईल आणि डबल निगेशन ऑफ क्यू होईल. पण डबल निगेशन ऑफ पी ची पी व्हॅल्यू आणि ही तुम्हाला आयएससी लिहावं लागेल. ही आयएससी, हा पण आहेचा पार्ट. हे निगेशन डबल निगेशनचं काय होईल, आहेच स्टेटमेंट होईल. तर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, तर हे पी स्टेटमेंट काय बघा, पी हे स्टेटमेंट क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आहे आणि क्यू हे इट इज रोम्बस आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड काय लिहिता येईल, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर पी च्या रिलेटेड याच्याशी काय लिहिता येईल, अँड आणि नॉट क्यू म्हणजे इट इज नॉट रोम्बस असं होईल. तर हे और म्हणता येईल. मी आता निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे, तर क्यू अगोदर लिहितोय म्हणजे क्यू शी रिलेटेड काय होईल, क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस होईल. याच्याशी रिलेटेड अँड होईल आणि नॉट पी म्हणजेच काय, इट इज नॉट स्क्वेअर. असं याचं दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन होऊन जाईल. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, इट इज कोल्ड अँड रेनी. तर दोन सिंपल स्टेटमेंट ही दोन आहेत. म्हणून पी इज इक्वल टू काय होईल, इट इज कोल्ड अँड क्यू काय होईल, इट इज रेनिंग. हे कनेक्टिव्ह क्वेश्चन आहे कनेक्ट केलेलं अँड न, त्यामुळे याचा जे स्टेटमेंट आहे त्याचा सिंबॉलिक फॉर्म होईल पी अँड क्यू. आणि याला निगेटिव्ह अप्लाय केलं तर निगेशन काढण्यासाठी निगेशन ऑफ पी अँड क्यू होईल. आणि डी मॉर्गन्स थेरम जर अप्लाय केला तर निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू होईल. देअरफॉर निगेशन ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज, निगेशन ऑफ पी म्हणजेच काय होईल, इट इज कोल्ड आहे त्याला निगेशन म्हणजेच नॉट होईल आणि इथं काय होईल, इट इज रेनिंग आहे ते नॉट मिक्स करावं लागेल. सो word form of this symbolic form is it is not cold or it is not raining. तर हे होईल या दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. तर इथे टोटल 3 स्टेटमेंट आहेत, सिंपल स्टेटमेंट. तर पहिलं आहे इट इज रेनिंग, त्याला पी मानतोय. वी विल गो याला क्यू मानतोय. अँड प्ले फुटबॉल आहे त्याला काय मानतोय, आर मानतोय. तर बघूया, तर इथं इफ देन आहे म्हणजे इफ पी देन क्यू हे असं यूज करायला पाहिजे. पण या क्यू मध्ये बघितलं तर वी विल गो अँड प्ले म्हणजे इथं अँड साठी पुन्हा काय येतंय, मीट येतंय. म्हणजे असे 3 स्टेटमेंट साठी आपल्याला काय करावं लागेल, सिंबॉलिक फॉर्म काय होईल, इफ पी देन साठी इम्प्लाइज आणि याच्यासाठी काय होईल, याला क्यू मानलंय, क्यू अँड आर म्हणजे हे होईल. आणि याला जर मी निगेशन काढायचं म्हणून निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर होतं. तर इथं निगेशन ऑफ हे केल्यानंतर पुन्हा मला काय, पी इम्प्लाइज क्यू ची आयडिया काय आहे, पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी और काय होतं, क्यू होतं. त्याप्रमाणे पी इम्प्लाइज क्यू अँड आर साठी निगेशन ऑफ पी और क्यू अँड आर होईल. तर हे स्टेटमेंट अगोदर ब्रॅकेटचं सिम्प्लिफाय करतोय हा रूल यूज करून. आता मी काय करणार आहे, डी मॉर्गन्स लॉ यूज करतोय. तर निगेशन ऑफ हा पार्ट ऑरच अँड होईल आणि निगेशन ऑफ हा पार्ट होऊन काय होणार आहे, डबल निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर होईल.
पण डबल निगेशनचं ओरिजिनल स्टेटमेंट अँड आहे असं, आणि पुन्हा याला डी मॉर्गन्स यूज केला तर निगेशन ऑफ क्यू अँडचं ऑर होईल निगेशन ऑफ आर होऊन जाईल. तर हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आहे, ते वर्ड फॉर्म मध्ये करायचं आहे. सो निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी काय स्टेटमेंट, पी क्यू आर काय स्टेटमेंट आहेत बघून घ्या पटकन. तर पी क्यू आणि आर आहे, त्याप्रमाणे काय होऊन जाईल, गिवन स्टेटमेंट इज इट इज रेनिंग, याच्यासाठी अँड आणि याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे दोन कंबाईन स्टेटमेंट मध्ये लिहायचं आहे. तर निगेशन ऑफ क्यू म्हणजेच काय होईल, वी डोंट गो, याच्यासाठी ऑर, आणि इथं काय होईल, नॉट प्ले फुटबॉल. तर हे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन होऊन जाते. नेक्स्ट आहे रूट 2 इज अ रॅशनल नंबर. तर हे एकच सिंपल स्टेटमेंट आहे, त्यामुळे त्याला पी मानतोय, आणि याचं निगेशन काय होईल, निगेशन ऑफ पी, आणि जर रॅशनल नंबर असेल तर नॉट रॅशनल नंबर म्हणायचं आहे, म्हणजे याचं निगेशन होईल रूट 2 इज नॉट रॅशनल नंबर. नेक्स्ट आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. पुन्हा बघितलं तर हे सिंपल स्टेटमेंटच आहे, म्हणून याला पी मानतोय, आणि याचा निगेशन होईल सिम्बॉलिकली हे, आणि वर्ड मध्ये ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. इथं होल नंबर्स आहेत, सर्व नॅचरल नंबर म्हटलंय, आपल्याला निगेशन मध्ये नाहीत म्हणून दाखवायचं. नेक्स्ट आहे फॉर ऑल n बिलोंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4 आहे. तर निगेशन काढताना फॉर ऑलचं देर एक्झिस्ट करायचं आहे, आणि इज डिव्हिजिबल आहे ते नॉट डिव्हिजिबल दाखवायचं आहे. म्हणजे निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट काय होईल, फॉर ऑल साठी देर एक्झिस्ट n बिलोंग्स टू n, आणि n स्क्वेअर प्लस n इज नॉट डिव्हिजिबल बाय 4, हे या दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे देर एक्झिस्ट x बिलोंग्स टू n सच दॅट x मायनस 17 लेस दॅन 20 आहे. तर देर एक्झिस्ट साठी निगेशन काय करावं लागेल, फॉर ऑल यूज करावं लागेल, आणि लेस दॅन साठी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू यूज करावं लागेल, हे होईल याचं निगेशन. बघा नेक्स्ट, आता क्वेश्चन आहे नेक्स्ट, राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर हे जनरली इफ देन साठी यूज करतोय. इफ देन म्हणजेच काय, पी इम्प्लाइज क्यू असेल तर कॉन्व्हर्स साठी काय होईल, क्यू इम्प्लाइज पी होतं. इनव्हर्स साठी काय होईल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू होतं, आणि पुढचं आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, त्याच्यासाठी काय होणार आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. हे तुम्हाला स्टेटमेंट आहे ते एक्सप्रेस करायचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याच्यामध्ये. तर या टाइप मध्ये दिलंय, त्याचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी, याच्यासाठी इनव्हर्स निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, आणि याच्यासाठी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. तर बघूया वन बाय वन. दिलेलं स्टेटमेंट आहे इफ x लेस दॅन y देन x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर फॉर xy बिलोंग्स टू r. तर इथे इफ देन आहे, म्हणजे या टाइप मध्ये आहे, याचा आपण हे तिन्ही पण पार्ट फाइंड आउट करू शकतोय. तर हे पहिलं सिंपल स्टेटमेंट असेल, पी मानूया, याच्यासाठी क्यू मानूया, आणि इफ देन असल्यामुळे याचा सिंबॉलिक फॉर्म होईल पी इम्प्लाइज क्यू. तर पहिला पार्ट काढायचा आपल्याला कॉन्व्हर्स, म्हणजे क्यू इम्प्लाइज पी द्यायचं आहे. तर पी आणि क्यू व्यवस्थित बघून घ्या, की जेणेकरून आपल्याला पुढं हे स्टेटमेंट याचाच पी आणि क्यूचा यूज करून पुढचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं. तर कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट पी अँड क्यू इज क्यू अँड पी. तर हे पी स्टेटमेंट आहे आणि हे क्यू स्टेटमेंट आहे, म्हणजे इफ क्यू देन पी अशा फॉर्म मध्ये लिहिलंय, म्हणजे हे असं होईल. आता इनव्हर्स मध्ये काय करायचं आहे, इनव्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. पण हे पी आहे, हे क्यू आहे,
त्याप्रमाणे काय होईल, निगेशन ऑफ p म्हणजेच याचं निगेशन काय होईल, x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y, देन निगेशन ऑफ q म्हणजे लेस दॅनचं काय होईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं होईल. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट ऑफ p implies q इज निगेशन ऑफ q अँड निगेशन ऑफ p. पण p ची व्हॅल्यू ही आहे, q ची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे निगेशन ऑफ q काय होईल, if x square greater than or equal to y square then x greater than or equal to y, हे याचं होईल कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट. तर अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला, बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते कंप्लीट करायचे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. तर हे पहिलं स्टेटमेंट p मानूया, दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे त्याला q मानूया. तर हे इफ देन असल्यामुळे याचा सिंबॉलिक फॉर्म होईल p implies q. तर कॉन्व्हर्स काढताना p implies q चा कॉन्व्हर्स काय होतोय, q implies p होतोय. म्हणजेच काय होणार, q implies म्हणजे हे इफ हे स्टेटमेंट देन हे होईल, म्हणजे इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. पुन्हा इनवर्स ऑफ स्टेटमेंट p implies q काय होईल, निगेशन ऑफ p implies निगेशन ऑफ q. म्हणजे जर वर्ड मध्ये याच्यासारखं लिहायचं झालं तर इफ नॉट p म्हणजे सरफेस एरिया डिक्रीजेस आहे, तर इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस किंवा नॉट डिक्रीजेसला इन्क्रीजेस म्हटलं तरी चालेल, पण नॉट डिक्रीजेसच यूज करा. इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन प्रेशर नॉट इन्क्रीजेस, हे काय होऊन जाईल, इनवर्स होऊन जाईल. तर बघा, इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन प्रेशर नॉट इन्क्रीजेस. तसंच कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ p implies q काय होईल, निगेशन ऑफ q implies निगेशन ऑफ p. तेच वर्ड मध्ये आपल्याला असं म्हणता येईल, इफ प्रेशर नॉट इन्क्रीजेस देन सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस. तर ह्याच्यासाठी पुन्हा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. तर हे स्टेटमेंट p मानूया, या स्टेटमेंटला q मानूया. इफ देन असल्यामुळे याचा सिंबॉलिक फॉर्म p implies q होईल, म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट याचे फाइंड आउट करता येत आहेत. म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ या स्टेटमेंटचं काय होईल, q implies p होईल. आणि तेच वर्ड मध्ये म्हटलं तर इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस होईल. इनव्हर्स मध्ये काय होईल, p implies q म्हणजे निगेशन p implies निगेशन q. म्हणजे निगेशन p जर म्हटलं तर इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस किंवा नॉट इन्क्रीजेस म्हणा, देन करंट नॉट डिक्रीजेस. अशा प्रकारे काय होईल, इनवर्स होईल. नेक्स्ट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर p implies q चं काय, हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट होऊन जाईल आणि हे असं होईल, इफ करंट नॉट डिक्रीजेस देन व्होल्टेज नॉट इन्क्रीजेस. अशा प्रकारे होऊन जाईल. तर मित्रांनो, हा एक्सरसाइज 1.3 आहे तो संपतोय. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण 1.4 च्या रिलेटेड थेअरी बघणार आहे, पुन्हा सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल बघणार आहे आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.4 चं सोल्युशन पण बघणार आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, मित्रांशी शेअर पण करायला विसरू नका. आणि आपला जो मॅथ्स साठी स्पेशल चॅनल बनवला आहे तो RSN मॅथ्स हा YouTube वरती चॅनल 12वी साठी बनवलेला आहे. तर हा सबस्क्राइब करायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या व्हिडिओचे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. तर हे तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये सुद्धा सॉफ्ट कॉपी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे ॲपच्या माध्यमातून. तर त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, RSN मॅथ्स प्ले स्टोअर वरती जर सर्च केलं तर ॲप मिळून जाईल आणि त्या ॲपचा यूज करून तुम्ही हे M1 आणि M2 चं बुक ॲक्सेस करू शकताय. जवळजवळ M1 मध्ये 1,500 ते 2,000 पेजेसचं बुक बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत, प्लस एक्स्ट्रा प्रॅक्टिसला पण एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करून दिलेले आहेत.
तसंच M2 मध्ये पण 1,500 ते 2,000 पेजेसचं बुक अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे.